पाथर्डी शहरासह उपनगरामध्ये वाढ होत आहे। स्मार्ट सिटीकडे वाटचाल करायची असेल तर रस्ते, गटार, पाणी योजना, विद्युत योजना शहरामध्ये राबवावी लागेल। यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करून शेकडो कोटी रुपयांचा निधी मिळवत आहोत। मात्र विरोधकांना यातही भूमिपूजनाच्या निमंत्रणावरून राजकारण करायचं असल्यानं त्यांना टीका करण्याशिवाय आता दुसरा पर्याय नाही, असं प्रत्युत्तर आमदार मोनिका राजाळे यांनी दिलं। मागील 4 दिवसांपूर्वी खासदार निलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रताप ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली। यावेळी लंके, ढाकणे, राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी शहरामध्ये सुरू असलेल्या विकास कामांसंदर्भात काही प्रश्न उपस्थित करून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। या आरोपांना उत्तर देण्यासाठी पालिका सभागृहात आमदार राजाळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद संपन्न झाली। यावेळी बोलताना आमदार राजाळे पुढे म्हणाल्या की वाढत्या शहरीकरणानुसार शहर विकासाचा आराखडा आपण तयार केला आहे। याप्रमाणे नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा मिळाव्यात यासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत। विशेष कामासाठी वरिष्ठ स्तरावरून निधी मिळवणं सोपी बाब नसते। तसेच निविदा देखील ऑनलाईन प्रकारे प्रसिद्ध होत आहे, त्यामुळे यात देखील कोणाचीही शिफारस केली जात नाही। विरोधकांना आरोप करण्याशिवाय आता कुठलंही काम राहिलं नाही, तरी विरोधक करीत असलेल्या दिशाभूलीला जनतेनं बळी पडू नये। शहर आणि परिसरात होत असलेल्या विविध विकास कामांना सहकार्य करण्याचं आवाहन आमदार राजाळे यांनी केलं। आपल्या सर्वांना विनंती करायची की गेल्या 1.5 महिन्यापासून या योजनेबद्दल अनेक शंका, कुशंका, तक्रारी होत्या। शिवसाहेबांना विनंती असेल आपल्या माध्यमातून की आज ज्या काही पत्रकार बांधवांना, नगरसेवकांना ज्या अडचणी असेल, जिथे काम चालू तिथं काम चालूचं बोर्ड असेल, तिथलं सार्वजनिक शौचालय कायमस्वरूपी आणि स्वच्छता ही असेल, फिरतं शौचालय असेल, की ज्या तक्रारी असेल, समजा काम सुरू करायची पूर्वसूचना, जसं घंटा गाडी येताना आपण कचरा उचलायला गाडी येते, तशा ज्या काही सूचना या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्याची दखल घेऊन उद्यापासूनच ते खरं तर इम्प्लिमेंट झालं पाहिजे। आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की खरं तर प्रेस घ्यायला निश्चित उशीर झालेला आहे। का नाही झाला तर थोडंसं निवडणुका होत्या, नंतर अधिवेशन, त्याच्यामुळे थोडासा घ्यायला झाला, उशीर झाला। परंतु जे काही चर्चा, तक्रारी आमच्यापर्यंत येत होतं आणि तेव्हा मला असं वाटलं की आमच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना वाटलं की याची विस्तृत माहिती तुमच्या माध्यमातून या शहरातील सर्व लोकांना गेलं पाहिजे, चुकीचं त्यांच्या मनामध्ये काही वाटलं नाही पाहिजे म्हणून खरं हे घेतलंय। रस्ते सुद्धा त्यामध्ये सांगितलं की रस्ते जरी आज खोदले तरी ते चांगले परत एकदा सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते होतील, ती जबाबदारी त्या एजन्सीची आहे। आणि भविष्यात सुद्धा या शहराच्या विकासासाठी आता आमचा प्लॅन असा आहे की प्रशासकीय इमारत झालं, पोलीस स्टेशन झालं, आपले बस स्टँड झालं, जॉगिंग पार्क झालं, तिथं आता फक्त येणाऱ्या काळामध्ये फार तर प्रशासकीय इमारती बरोबरच जॉगिंग पार्क मध्ये मुंडे साहेबांचा पुतळा आता पूर्ण झालेला आहे। त्याच्या काही तांत्रिक आहे, ज्या NOC वगैरे लागतात वेगवेगळ्या विभागाच्या, त्या मिळाल्या। कल्ला संचनाची परवानगी असते ती राज्य पातळीवर, त्या मिळाले की त्या पुतळ्याचं लोकार्पण सोहळा सुद्धा फार तर या महिन्यामध्ये घेण्याचं आमचं प्लॅनिंग आहे। परंतु भविष्यात जे काही प्रलंबित प्रश्न आहेत, जे शहर वाढते, तर मला आता जे काही मोठे प्रश्न होते ते आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु जी आपली गुजरातच्या एजन्सीला काम दिलं, शेवटी आपल्याला माहिती आहे की टेंडर प्रक्रिया ही ऑनलाईन, भारतातला कुठलाही मनुष्य ही योजनेमध्ये किंवा एजन्सी यामध्ये सहभागी होऊ शकतो। पण जो आरोप केलेला आहे तो एकदम खोटा आहे, कारण की मी तर खूप छोटे कार्यकर्ते, परंतु आमच्या नेतृत्वावर या ठिकाणी आरोप केला जातो फडणवीस साहेबांवर। सगळे प्रोजेक्ट गुजरातला जाते किंवा गुजरातची लोक येतात। शेवटी विकासाचं मॉडेल हे गुजरात आहे आणि म्हणून सहयोगाने ही एजन्सी या ठिकाणी आली, तिला काम मिळालं, ती त्या सर्व निविदा प्रक्रिया असेल किंवा ज्या काही टेंडर प्रक्रियेमध्ये नॉर्म्स असतील, नियमावली असेल, त्यामध्ये ती बसली असेल, ती लोएस्ट असेल म्हणून तिला काम मिळेल। यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाहीये। जर यामध्ये राजकीय हस्तक्षेप करायचा असेल तर नगर जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील एखाद्या एजन्सीला काम देता आलं असतं, पण हा आरोप अतिशय चुकीचा आहे। यावेळी मुख्याधिकारी लांडगे यांनी बंदिस्त गटार योजना यासंदर्भात सविस्तरपणे माहिती सांगून इतरांच्या मनातील शंका दूर केल्या। यावेळी मुख्याधिकारी संतोष लांडगे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, डॉक्टर मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, रामनाथ बंग, रमेश गोरे, नामदेव लबडे, बजरंग घोडके, प्रसाद आव्हाड, अनिल बोरुडे यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते। एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी।